नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या 2025-26 सालासाठीचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प सादर केला आहे. एकूण 50 लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये मध्यम वर्ग, शेतकरी, युवा, वंचित घटक, महिला यांचा समावेश असून या सर्वांचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2024 ते 2047 पर्यंत भारताच्या सर्वांगीण विकासाचे भक्कम पाऊल या अनुषंगाने टाकण्यात आले आहे. विकसित भारत दृष्टिकोनाला गती देणारा अर्थसंकल्प असल्याची माहिती राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदरील अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, महिला, युवा त्याचप्रमाणे मध्यमवर्गीयांसाठी खूप मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकरी आणि कृषी विकासासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृषी मंत्रालयासाठी 1.37 लक्ष कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आलं आहे. PM धनधान्य योजनेअंतर्गत देशातील 100 कमी उत्पादन असलेल्या जिल्ह्यामध्ये विशेष कृती विकास प्रकल्प राबविले जाणार आहेत, ज्यामुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. किसान क्रेडिट योजनेचा विस्तार करण्यात आला असून शेतकऱ्यांना 3 लाखाऐवजी 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद आहे. यामध्ये 7.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. महिला आणि बालकांच्या सशक्तीकरणासाठी 26,000 कोटी रुपयांचं बजेट महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आलं आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत 10 कोटी महिलांना स्वयंसहाय्यता गटामध्ये संघटित केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. नारी शक्ती वंदन अधिनियमाअंतर्गत 2027मध्ये महिलांसाठी लोकसभा आणि विधानसभामध्ये 33% आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे 2027मध्ये देशाचं नेतृत्व करण्याची संधी आमच्या भगिनींना मिळणार असल्याची माहिती देखील बोर्डीकर यांनी यावेळी दिली. या बजेटच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना देखील मोठा दिलासा देण्यात आला आहे. यामध्ये 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. याचा फायदा 8 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना होणार आहे. युवक आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक अर्थात स्टार्टअपसाठी क्रेडिट गॅरंटी 20 कोटी रुपयापर्यंतची मदत हे केंद्र शासन करणार आहे. अटल टिंकरिंग लॅब या अंतर्गत 50,000 प्रयोगशाळेची स्थापना करण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. IIT आणि एम्स संस्थांचा विस्तार देखील करण्यात आला आहे. यामध्ये IIT 16 वरून 23 पर्यंत, एम्स 7 वरून 20 पर्यंत, IIM 13 वरून 21 पर्यंत आणि नवीन मेडिकल विद्यार्थ्यांसाठी 10,000 जागा नवीन वाढविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. डिजिटल इंडिया आणि तंत्रज्ञानावर सध्या चर्चा चालू असून याचा विस्तार देखील करण्यात येणार आहे. भारतनेट प्रकल्पांतर्गत सर्व सरकारी शाळांमध्ये इंटरनेट सेवा पुढील काळात उपलब्ध होणार आहे. खेलो इंडिया योजनेमुळे 23,000 युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देतानाच आशियाई खेळ आणि ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदक संख्येत देखील वाढ करण्यासाठी पुढील काळामध्ये प्रयत्न केले जातील, असंही बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलं. या पत्रकार परिषदेला ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, माजी नगरसेवक सुनील देशमुख, बाळासाहेब जाधव, रितेश जैन, विश्वास कराळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.